बुद्धाचा धम्म हा शांतीचा व नीतीचा धम्म आहे. विश्वाला तारणारा धम्म आहे. हा धम्म जगाचा पुनर्जन्म करणारा नाही तर पुनर्रचना करणारा आहे. प्राचीन बौद्ध धर्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेला बुद्धाचा धर्म यात फरक आहे. पारंपरिक बौद्ध धर्म बोधिप्राप्ती करणे हे ध्येय मानत होता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्ध हे जग बदलण्याची, ते अधिक चांगले करण्याची भाषा करीत आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म जगाची पुनर्रचना करणारा धम्म आहे, असं प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर सुरेश खोब्रागडे यांनी स्मारक भूमीवर म्हटले आहे. या प्रसंगी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगादे, सचिव ॲडव्होकेट स्मिता मेश्राम, तपासनीस नालंदा टेंभुर्णे व इतर कार्यकारिणी सदस्य व सल्लागार व बौद्ध उपासक इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी भोजनदान देण्यात आले, खीर व सरबत वाटप करण्यात आले, बुक स्टॉल सुद्धा लावण्यात आले होते. हजारो बौद्ध उपासकांनी यांचा लाभ घेतला. कर्मकांड करायचं नाही आणि कुठे पिंडदान करायचं नाही, श्राद्ध पक्ष करायचं नाही, नवस सायास उपास तापास करायचे नाही, पूजा पाठ होम हवन यज्ञ करायचे नाही. कारण ही संस्कृती धर्माची संस्कृती आहे. या धर्मानं आपल्याला काय दिलं? या वैदिक धर्मानं आपल्याला काय दिलं? आपल्याला गावाच्या बाहेर ठेवलं. म्हणून धर्माने गावाच्या बाहेर ठेवलं आणि धम्माने आपल्याला माणसात आणलं. म्हणून बुद्ध सांगतात की आपण धम्माचे अनुयायी असलो पाहिजे. मग त्याच्यासाठी प्रज्ञा, शील, समाधी, नीती, करुणा आणि मैत्रीचा संदेश बुद्धाने दिला. ही सगळी लक्षणं बाबासाहेबांमध्ये. म्हणून बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो. बाबासाहेबांच्या अंगावर चिवर नव्हतं किंवा त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला नव्हता, ते गृहस्थाश्रमात होते म्हणून बोधिसत्व. बाकी सगळे ते बुद्धच आहे. बाबासाहेबांचं सगळं आचरण हे बुद्धाच्या समीपचं आचरण आहे. कारण बोधिसत्व ही स्टेप आहे, ही पायरी आहे बुद्धाच्या जवळ जाण्याची. बाबासाहेब बुद्धाच्या जवळ त्या अर्थानं गेले नसले तरी बाबासाहेब आपल्यासाठी बुद्धच आहेत. एवढी महाकरुणा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात दिसते. ही महाकरुणा अत्यंत महत्वाची आहे, कारण करुणेशिवाय या जगाला पर्यायच नाहीये. आज जी राष्ट्र भांडण करतायत, युक्रेन असो, रशिया असो, या राष्ट्रांनाही बुद्धाचा धम्म त्यांनी जर स्वीकारला तर ही युद्ध केव्हाच संपेल, केव्हाच संपलं असतं. आणि जी राष्ट्र आज युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करतायत, यांनाही बुद्धाशिवाय दुसरा तिसरा काहीही पर्याय नाही. बुद्धाने अनात्मवादाची शिकवण या विश्वाला दिली आणि त्यांनी सांगितलं आत्मा नसतो. पण आपण हे आतापर्यंतही मान्य करत आलो आहोत. हिंदू धर्माच्या रीतिरिवाजानुसार, त्यांच्या चालीरीतीनुसार, रूढी प्रथा परंपरेनुसार की आत्मा आहे, हा आत्मा या शरीरातून निघतो आणि दुसऱ्या शरीरात जातो, दुसऱ्या शरीरात जातो आणि कुठल्या तरी येवणीमध्ये तो जन्माला घालतो. बुद्धानं हे नाकारलं. बुद्धाने हा असा पुनर्जन्म नाकारला. त्याने रिकन्स्ट्रक्शन हे धोरण स्वीकारलं. पुनर्रचना, सृष्टीची पुनर्रचना होते, पुनर्जन्म होत नाही. म्हणजे आता जर आपण माणसं आहोत तर उद्या डुकराच्या जन्माला आपण जाणार नाही. कारण डुकराच्या जन्माला जाणं हा पुनर्जन्म हिंदू धर्माच्या नुसार. बुद्ध हे मान्य करत नाही. बाबासाहेबांनी हे अजिबात मान्य केलं नाही. आणि मग त्यांनी तथागतांनी एक उदाहरण दिलं होतं. तथागत इतका मोठा वैज्ञानिक होऊन गेला या विश्वामध्ये, कुठून हे तत्वज्ञान तथागत शिकले माहित नाही. पण तथागत ज्या पद्धतीने एखादी गोष्ट पटवून द्यायचे, मग त्याच्यासाठी एखादा दृष्टांत सांगायचे, एखादा रूपक सांगायचे आणि ती गोष्ट ज्या पद्धतीनं, ज्या शालीनं त्याला पटवून द्यायचे ना, मला नाही वाटत दुसरा कुठला एखादा धर्मोपासक अशा पद्धतीनं ह्या गोष्टी पटवून देत असतील. त्यांनी आत्म्याच्या संदर्भात एक फार सुंदर गोष्ट सांगितली आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं समजावून सांगितली. त्यांचं असं म्हणणं आहे की मानव देह ही एक पणती आहे आणि जीव म्हणजे आग. जसं एक दिवा असतो, बुद्ध म्हणतात एक दिवा असतो, या दिव्यामध्ये वात असते, या दिव्यामध्ये तेल असते, आपण त्याला पेटवलेलं असते. पेटणाऱ्या दिव्याचं उदाहरण तथागत सांगतात. आत्मा नसल्याचं सांगताना ते असं म्हणतात
की हा जो पेटता दिवा आहे हा केव्हा विझेल. कार्यकारण भाव, प्रतिज्ञ समुत्पाद, विज्ञान, शुद्ध विज्ञान, हा पेटता दिवा आहे हा केव्हा विझेल. ज्यावेळेस त्याच्यातली वात पूर्णपणे संपली असेल तेव्हा विझेल. बरोबर. किंवा वादळ आलं असेल, हवा आली असेल जोराने, तेव्हा तो दिवा विझेल. किंवा ते फुटलं असेल भांड, त्याच्यातली वात इकडे तिकडे गेली असेल, तेल इकडे तिकडे सांडलं असेल, तर तो दिवा विझेल. विझण्यासाठी काहीतरी कारण लागतं, याला कार्यकारण भाव म्हणतात. एखादी गोष्ट उगीच घडत नाही, या गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. कारणाशिवाय काहीच घडू शकत नाही. याला प्रत्यक्ष समुत्पादाचा जो सिद्धांत तथागताने सांगितला. आज जगातले जे जे बलाढ्य राष्ट्र आहेत ज्यांनी बुद्धाला स्वीकारलं, ते बुद्धाच्या ह्या सगळ्या गोष्टी मान्य करतात. आणि आपले जे काही इंद्रिय आहेत, पंचेंद्रिये, मग कान आहे, नाक आहे, त्वचा आहे, जीभ आहे, डोळे आहेत, यावर जर एखादी गोष्ट आपण तपासली आणि त्याच्यावर ती जर खरी उतरत नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्व आपण मान्य करायचं नाही. त्या गोष्टीचं अस्तित्व आपण मान्य करायचं नाही. जे दिसतच नाही त्याला सत्य कसं म्हणायचं. ईश्वर आपल्याला दिसतो का कधी. आत्मा आपल्याला दिसतो का कधी. जे दिसत नाही ते सत्य कसं. बरं, जे जाणवत नाही ते सत्य कसं. हवा दिसत नाही परंतु हवेचं अस्तित्व जाणवतं. एखाद्या वेळेस झाडाची पानं हलतात त्यावेळेस आपल्याला वाटतं हवा आली. आपल्याला कधी कधी भर उन्हाळ्याच्या वेळेस झाडाखाली उभा राहतो आपण आणि हवेची झुळूक येते, त्यावेळेस आपल्याला जाणवतं हवा दिसत नसली तरी तिचं अस्तित्व जाणवतं. जे जाणवतं ते सत्य, जे अजिबात कुठल्याही इंद्रियावर जाणवत नाही ते पूर्णपणे असत्य. आपण हजारो वर्षे या असत्यालाच गोंजारत जगलो होतो, म्हणून आपण गावाच्या बाहेर होतो. बाबासाहेबांनी आम्हाला गावाच्या बाहेरून बाहेर काढलं आणि आमची घरं आता घर वस्तीत केली. आम्हाला मान सन्मान प्राप्त करून दिला. आपण आज जे काही आहोत ही सगळी बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेब नसतं तर आपण पशुवत राहिलो असतो, रानटी अवस्थेमध्ये राहिलो असतो. तर मित्र हो, या सगळ्या गोष्टी आपण आज नीटपणे समजून घेऊया. मी आता काही थोड्याशा गोष्टी सांगतो आणि थांबतो. माणसाचे शरीर 4 घटकांनी बनलेले आहे. तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी, आग, तेज आणि वायू. हिंदू धर्मामध्ये आकाश ही एक गोष्ट जोडतात, परंतु आकाश ही गोष्ट बुद्धाने नाकारली, बाबासाहेबांनी नाकारली. पृथ्वी, आग, तेज आणि वायू. पृथ्वी म्हणजे काय. पृथ्वी म्हणजे घनरूप पदार्थ, जसं माती. आपल्या शरीरामध्ये स्किन आहे. स्किन आहे म्हणून आपण जिवंत आहोत. ज्याचं स्किनच नसेल तो जिवंत राहील का. माणूस आपण जिवंत का आहोत. बुद्ध म्हणतात मनुष्य जिवंत का आहे आणि हा मरतो केव्हा. याचं शास्त्रीय कारण बुद्धाने सांगितलं. म्हणून जगातला हा पहिला वैज्ञानिक माणूस आहे ज्यानं मनुष्याच्या जिवंत असण्याचं आणि मनुष्याच्या मरणाचंही कारण सांगितलं. नंतर आहे आप. आप म्हणजे द्रवरूप पदार्थ, म्हणजे जसे पाणी आहे, स्निग्ध तेल आहे, रक्त आहे. आपल्या शरीरात रक्त आहे म्हणून आपण आहोत. रक्त संपलं तर आपण जिवंत राहू का. त्याच्यानंतर वायू किंवा वारा, ऑक्सिजन. वायू आहे, ऑक्सिजन आहे म्हणून आपण जिवंत आहोत. ऑक्सिजन नसतं तर आपण जिवंत राहिलो असतो का. आणि त्याच्यानंतर तेज. तेज म्हणजे ऊर्जा किंवा उष्णता. आपल्या शरीरात विशिष्ट उष्णतामान असतं म्हणून आपण जिवंत राहतो. 100 डिग्री पर्यंत आपल्या शरीराचं तापमान असतं. ठीक आहे, 101 वाढलं तर आपण म्हणतो ताप आला, म्हणजे उष्णतामान वाढलं, जास्त झालं. कोरोना काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण अभ्यासल्या. लक्षात ठेवा, रिकन्स्ट्रक्शन, सृष्टीची पुनर्रचना होते. आणि कोरोना काळामध्ये प्रत्येकाला बुद्धाचा अनुभव आला असेल. ज्यांनी आधी बुद्ध अभ्यासला त्याला कळलं, अरे हे तर बुद्धानं सांगितलं होतं की माणसाच्या जीवनासाठी, माणसाला जीवन जगण्यासाठी हे 4ही घटक महत्वाचे आहेत.
बरं एखादं जे बीज आहे त्यांनी शून्यवाद सांगितला. शून्यवाद जो सिद्धांत बुद्धाने सांगितला जगाला, ही बुद्धाची फार मोठी देणगी आहे, फार मोठी देण आहे. शून्यवाद जसं एखादं बीज असतं, हे बीज जर तुम्ही घरी भरून ठेवलं तर त्याचं झाड होईल का? होऊ शकतं का झाड घरात भरून ठेवलं कुठेतरी एखाद्या बरणीत वगैरे? परंतु हे बीज आपण बाहेर काढलं आणि त्याला मातीमध्ये त्याच्यात थोडस पाणी टाकून त्याच्यात जर आपण ते घातलं तर त्याच्यातून बीजातून अंकुर निर्माण होईल की नाही आणि नंतर झाड होईल की नाही? कारण हे जे 4 घटक आहेत हे 4 घटक त्या बीजाला मिळाले म्हणून त्याचं झाड झालं. म्हणजे बीज हे शून्यावस्थेत होतं, या बीजाला हे सगळे घटक मिळाले म्हणून त्याची निर्मिती झाली झाडातून. हे जे सिद्धांत बुद्धाने सांगितलेलं आहे हे सिद्धांत आज आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी हे यासाठी सांगतो की आमचे काही लोक अजूनही वरचे जे काही आहेत ना याचं पालन करताना दिसतात. मी म्हणतो त्यांनी फक्त वरच्याच पालन करावं, खालचं सोडून द्यावं. बाबासाहेबांनी जबरदस्ती थोडीच केली होती. 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी अशा चिठ्ठ्या काढलेल्या होत्या, पावत्या काढलेल्या होत्या, ज्यांना बुद्ध धम्म स्वीकारायचं असेल त्यांनी भरा, त्याही संपून गेल्या होत्या. म्हणजे कल्पनेच्या पलीकडले लोक आलेले होते. 14 ऑक्टोबर 1956 ला ते सगळं संपून गेलं आणि मग बाबासाहेबांना म्हणावं लागलं बौद्ध धम्म कोणाकोणाला स्वीकारायचा आहे हात वर करा, नाहीतर जागेवर उभे राहा. सगळ्या लोकांनी हात वर केलं होतं. बाबासाहेबांनी जबरदस्ती थोडीच केली होती की तुम्ही बुद्धिस्ट व्हा म्हणून, बुद्ध धम्माचा स्वीकार करा म्हणून. मग त्या माणसानं जबरदस्ती केली नाही. आता कोणी जबरदस्ती करताय? एकतरी कोणतं तरी स्वीकारलं पाहिजे. हेही स्वीकारायचं तेही स्वीकारायचं. ही रिमिक्स भाजी कधी चांगली लागते का हो? एकतर वांग्याची भाजी करा किंवा वांग्यात आलू टाकली तर एकदाच ठीक आहे, 2 गोष्टी एकत्र केल्या तर एकदाच ठीक आहे. परंतु मग ते वेगवेगळे 10-15 वस्तू एकत्र टाकले तर कुठल्याही भाजीची चव आपल्याला नीट कळत नाही. असं होऊ देऊ नका. बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी आम्हाला दिला. आम्ही फार मोठे श्रीमंत आहोत. मी अनेक ठिकाणी म्हणतो आम्ही वैचारिक दृष्ट्या फार मोठे श्रीमंत आहोत की जगामध्ये आपल्याजवळ बुद्ध आहे आणि बाबासाहेब आहे. आपल्यावरचे कोणीही श्रीमंत नाही आहेत वैचारिक दृष्ट्या. ही श्रीमंती आता घालवायची नाही. एकदा आपण गरीब झालो, भिकेला लागलो तर आम्हाला आता कोणी काही बुद्ध निर्माण होणार नाही किंवा बाबासाहेब निर्माण होणार नाही. हे सगळे 1 पीस होते. माणूस 1 पीस असतो. तो 1 पीस गेला की गेला, सगळं संपलं. इतकं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की बुद्धाने जे तत्वज्ञान दिलं की त्याने पंचशील दिले. आपण आता पंचशील ग्रहण म्हणजे पाणाती पाता वेरमणी सिक्कापदम समाधियामी, आदिन्न दाना वेरमणी सिक्कापदम समाधियामी, कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्कापदम समाधियामी, मूसावादा वेरमणी सिक्कापदम समाधियामी किंवा सूरा मेरे मज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्कापदम समाधियामी. याचा अर्थ असा होतो की मी प्राण्यांची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटे बोलणार नाही किंवा मी मद्यपान मादक पदार्थाचं सेवन करणार नाही. आता हे मद्यपान मादक पदार्थाचं सेवन आमच्या कुराणमध्ये जास्त वाढलेलं आहे. आपली फार मोठी जबाबदारी आहे. आम्ही जोपर्यंत या गोष्टींपासून दूर होणार नाही तोपर्यंत आमचं कल्याण कुणीही करणार नाही. आमचं कल्याण आम्हीच करणार आहोत एवढं लक्षात ठेवा. फक्त आम्हाला या 2 माणसांच्या विचारानुसार अंगीकारावं लागेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अंगीकार करावा लागेल. एक भिक्षू होते. एक उदाहरण सांगतो, फार सुंदर उदाहरण आहे आणि मी आता अलीकडल्या काळात 1-2 ठिकाणी हे उदाहरण सांगितलं. एक भिक्षू होते आणि हे भिक्षू धम्म प्रवचनाच्या निमित्तानं फिरत होते गावोगावी. एका गावी गेले. ते गाव जरा बऱ्यापैकी होतं, मोठं गाव होतं. त्या गावामध्ये एक राजा राहायचा. अशा गावामध्ये गेले, एका नगराला गेले आणि संध्याकाळची वेळ झाली. मग भिक्षूने असं ठरवलं की आता मी रात्रीला कुठे जाणार आहे, मी रात्रीला कुठे जाऊ शकत नाही. मग भिक्षू ठरवतो की या गावी आपल्याला मुक्काम करावा लागेल. मग हा भिक्षू गावाच्या बाहेर अगदी जिथं जंगल लागू होतं अगदी शेवटी गेला भिक्षू आणि एक घर होतं लहानसं. या घरामध्ये गेला, घराच्या जवळ गेला आणि तिथे एक माणूस होता. त्याला विचारलं की मला तुम्हाला धम्म प्रवचन द्यायचं आहे. हा भिक्षूने विचारलं की मला तुम्हाला धम्म प्रवचन द्यायचं आहे. जबरदस्ती नाही करायची, हा लक्षात ठेवा.
मला तुम्हाला धम्मप्रवचन द्यायचं आहे, कारण मला तुमच्या घरी मुक्काम करायचं आहे. मी फुकटाचं खाणार नाही तुमच्या घरचं. तुम्ही जे मला अन्न देणार आहात त्या बदल्यामध्ये मला तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. आता ज्या घरी हा भिक्षू गेला होता ते खरंच चोराचं घर होतं. तो चोऱ्या करायचा, रोज चोऱ्या करायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. आता चोराला गदगदीत झालं, त्याला वाटलं मी चोर असून माझ्या घरी भिक्षू आले, नाही मला आता याला जेवण वगैरे द्यावं लागेल, त्याचा व्यवस्थित मान सन्मान करावा लागेल. म्हणून या माणसानं, या चोरानं जेवण खावण दिलं व्यवस्थित. आणि मग त्याची वेळ होत आलेली होती, चोरी करायला निघायची, रात्रीची वेळ होती. आणि मग जेवण केल्यानंतर भिक्षुनी म्हटलं आता इथे बसा तुम्ही, मी तुम्हाला बुद्धाचा धम्म समजावून सांगतो. थोडक्यात समजावून सांगतो. बुद्धाने जे पंचशील दिले हे पंचशील तुम्हाला मी समजावून सांगतो. तुम्हाला हे पंचशील स्वीकारायचं आहे. आता चोर अवघडल्यासारखा झाला की मी चोर माणूस आहे, चोरी केल्याशिवाय मला काहीच करता येत नाही, माझा उदरनिर्वाह चोराच्या या धंद्यावर चालतोय, मला तुम्ही कसलं मार्गदर्शन करताय? हे भिक्षू, मी चोर माणूस आहे, मला नका हो करू मार्गदर्शन. तुम्ही माझ्या घरी आलात, मी तुम्हाला जेवण दिलं, तुम्ही इथे मुक्काम करा आणि सकाळी निघून जा. पण भिक्षू फुकटाचा खाणारा नव्हता. त्यांनी तो मागे लागला भिक्षू आणि त्याला सांगितलं हे बघा तुम्ही महाशय इथे बसा, मी तुम्हाला सांगतोय. आणि त्यांनी पंचशील सांगितले. हे पंचशील सांगत असताना हा घाबरला चोर. याला असं वाटलं मी हे पानाती पाता वेळमध्ये सिक्कापदम समाधी आम्ही, मी प्राण्याची हिंसा करणार नाही. हे भिक्षू नाही, हे मला नाही जमणार, हे माझ्याच्यानं नाही होणार, कारण मी चोर माणूस आहे. चोरी करताना मला प्राण्यांची हिंसा करावी लागेल, मनुष्य प्राण्यांची हिंसा करावी लागेल, माझा तो धर्मच आहे, हे नाही जमणार. मग भिक्षू म्हणतात की अधीनताना वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, चोरी न करणे नाही 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 नाही. हे भिक्षू चोरी करणं माझा धर्म आहे, मला तर चोरीच करावी लागते, मी नाही, मी हे सुद्धा पंचशील स्वीकारू शकत नाही. मग काव्य शुभेच्छा चारा वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, मी व्यभिचार वगैरे काही करणार नाही, काम वासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. हे स्वीकार, हे महाशय हे स्वीकार, तुझं जीवन चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा भिक्षू तो म्हणतो चोर नाही भिक्षू, मला हे अजिबात जमणार नाही, माझ्याच्यानं हे होणार नाही. मग हा भिक्षू जरा जिद्दी होता. हा परत त्याला म्हणायला लागला मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, हे तुला स्वीकारावं लागेल. आणि सुरा मेरे मत्स्य पमाद खाना वेरमणी, मी मद्यप्राशन वगैरे करत नाही, मद्यप्राशनचं सांगू नका. भिक्षू मला मद्यप्राशन करावंच लागतं चोरी करताना, कारण तो माझ्या कामाचा एक भाग आहे. हा मी एक काम करू शकतो भिक्षू, मी मुसावादा वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही, मी खोटं बोलणार नाही. हे आता तुम्ही मला इतका मोठा आग्रह करता आहात तर मी खोटं बोलणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो. आणि ते वचन त्यानं दिलं आणि एकाच वचनावर भिक्षुही मानले. शेवटी उपाय नव्हता, कारण धम्म सांगताना जबरदस्ती कोणाला नाही करू शकत कोणी, तो बुद्धाने कधी जबरदस्ती केली नाही. आणि हा चोर, रात्रीची वेळ आहे, भिक्षू तिथे झोपलेत रात्रभर आणि हा चोर रात्रीला नगरामध्ये निघाला. आणि नगरामध्ये निघाल्यानंतर वाटेमध्ये त्या नगरामध्ये एक मनुष्य दिसला. हा मनुष्य अगदी साध्या वेशामध्ये होता. वास्तविक पाहता तो त्या नगराचा राजा होता. खूप गमतशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. त्या नगराचा राजा अधूनमधून वेशांतर करून बाहेर फिरायचा आणि नगराचा कारभार सुरळीत सुरू आहे किंवा नाही याची चाचपणी करायचा. त्या दिवशी राजा वेशांतर करून अगदी रूप बदलवून त्या नगरामध्ये फिरत असताना रात्रीच्या समयी हा चोर त्याला दिसला राजाला. राजाला वाटलं हा कुणी काही इतक्या रात्री हा कुठे फिरतोय, हा काही चोर वगैरे तर नाहीये. म्हणून त्याला त्यांनी थांबवलं आणि त्याला विचारलं त्या राजाने, हे महाशय तू कोण आहेस? तेव्हा हा म्हणाला मी चोर आहे. आणि त्याला सांगितलं होतं मी खोटं बोलणार नाही म्हणून. बघा मोठी गमतशीर गोष्ट आहे, मी चोर आहे. अरे तू चोर आहेस?
मग तुझा इरादा काय आहे? तेव्हा या चोरानं सांगितलं, माझा हेतू हा आहे, माझा इरादा हा आहे की मी आज या राजवाड्यातील राजाच्या घरच्या हिऱ्याच्या चोऱ्या करणार आहे. राजाला वाटलं, हा काय माणूस आहे? चोर कधी असं सांगतो का? मी राजाच्या घरची चोरी करणार आहे म्हणून, हिऱ्याच्या चोरी करणार आहे म्हणून कधी सांगतो का? परंतु त्यानं वचन दिलं होतं भिक्षूला की मी खोटं बोलणार नाही. तो खोटं बोलत नव्हता, तो प्रत्येक गोष्ट सांगत होता. आता राजाला वाटलं की हा माणूस खरंच जर माझ्या राजवाड्यात आला आणि चोरी केली तर हिरे ठेवलेले आहेत, हिऱ्याची चोरी हा करू शकतो, कारण हा स्वतः सांगतोय म्हणजे राजाच्या घरची चोरी करणार आहे म्हणून. पण त्याला हे माहित नव्हतं की हाच मनुष्य राजा आहे म्हणून. राजाने हुशारी केली. ते राजानं सांगितलं त्याला की हे गृहस्था, तू चोरी करणार आहेस ही गोष्ट मी जर राजाला सांगितली तर तुला फासावर लटकवल्याशिवाय राहणार नाही, देहदंडाची शिक्षा तुला मिळेल. तू एक काम कर, मला आता सांगितलं तर सांगितलं, मी कोणाला सांगणार नाही, परंतु एक काम कर, तू जी चोरी करणार आहेस या चोरीचा अर्धा हिस्सा मला जर देत असेल तर मी राजाला ही गोष्ट सांगणार नाही. आता बघा या कथेतली गंमत बघा. आता हे ठरलं, कारण हा खोटं बोलणार नाही हे वचन दिलं होतं भिक्षूला, त्याच्यामुळे याही माणसाबरोबर तो खोटं बोलणार नव्हता, चोरी करणार होता, त्याचा अर्धा हिस्सा याला देणार होता या माणसाला. हा जो मनुष्य आहे हा राजवाड्याच्या बाहेर थांबला, अर्थात तो राजाच होता. चोराला माहित नव्हतं. चोर आतमध्ये गेला, राजवाड्यात गेला आणि अत्यंत सराईतपणे तो हिऱ्यापाशी पोहोचला. हिऱ्याजवळ गेल्यानंतर त्याला आठवलं की हिरे 3 आहेत. मी 3 हिरे जर चोरले तर अर्धे अर्धे कसे करायचे, हिस्सा कसा करायचा, कारण त्या माणसाला द्यायचा अर्धा हिस्सा. 1.5 हिरे करायचे कसे, तुकडे करायचे कसे. म्हणून हा जो चोर असतो हा चोर त्या 3 हिऱ्यापैकी 1 हिरा तिथेच ठेवतो आणि 2 हिऱ्याची फक्त चोरी करतो. ठरवतो की 1 हिरा मी माझ्याजवळ ठेवेन आणि 1 हिरा त्या माणसाजवळ देईन जो त्या राजवाड्याच्या बाहेर उभा आहे. 2 हिरे चोरतो, बाहेर येतो. राजवाड्याच्या बाहेर हा राजा थांबलेला आहे, म्हणजे वाटत पाहत आहे की हा मनुष्य केव्हा केव्हा येतो आतमध्ये, आतमधून बाहेर आणि मला माझ्या वस्तू देतो, माझा अर्धा हिस्सा देतो. हा येतो बाहेर, हा राजा वाटत पाहत असतो. या राजाला म्हणतो की महाशय, मी गेलो होतो चोरी करायला, 3 हिरे होते, परंतु तुम्हाला अर्धा हिस्सा द्यायचा होता म्हणून मी 2च हिरे घेऊन आलो आणि 1 हिरा तिथेच ठेवला. हा घ्या तुमचा 1 हिरा, हिस्सा तुमचा. मी माझ्याजवळ 1 ठेवतो, तुमच्याजवळ 1 ठेवा. राजाला वाटलं काय माणूस आहे, जसं बोलतो तसंच करतो. तसंच केलं या माणसानं. राजाने दवंडी पिटवली राजवाड्यामध्ये आणि प्रधानजीला तातडीनं बोलावून घेतलं राजवाड्यामध्ये. प्रधानजी आला घाई गडबडीमध्ये आणि प्रधानजीला म्हटलं, हे प्रधानजी, अहो तुम्हाला काही कळतंय का? अहो आपल्या राजवाड्यात चोरी झाली. तेव्हा प्रधानजी म्हणतो, चोरी झाली? महाराज मला काहीच माहित नाही. अरे प्रधानजी असून तुला काहीच माहित नाही, तुझं लक्ष कुठे आहे? तू जा आणि राजवाड्यात बघ कशाची चोरी झाली आहे म्हणून. हा प्रधानजी राजवाड्यात जातो. राजवाड्यात गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की इथे 3 हिरे होते, 1 हिरा आहे, 2 हिरे या चोरानं चोरलेले आहेत. आता एक काम करतो ना, राजाला कुठे माहित आहे, हा 1 हिरा मी माझ्याजवळच ठेवून देतो आणि राजाला सांगतो, हे महाराज, अहो आपल्या राजवाड्यातील 3ही हिऱ्याची चोरी झाली. बघा आता इथली गंमत. आणि मग प्रधानजी तसंच करतो, तो हिरा आणतो, हिरा चोरतो, राजाला सांगतो आपल्या राजवाड्यातील हिऱ्याची चोरी झाली. राजाला चोर सापडतो, खरा चोर सापडतो आणि राजा भर दरबारामध्ये दुसऱ्या दिवशी दरबार भरवतो आणि या दरबारामध्ये या प्रधानजीला शिक्षा करतो. त्याला सांगतो की प्रधानजी, खरं खरं काय ते बोला, तुम्ही चोरी केली की नाही एका हिऱ्याची?
तेव्हा प्रधानजीला आश्चर्य वाटतं, राजाला कसं कळलं? अरे आता आपलं बिंग उघडं पडलं. म्हणून तो आता सांगतोय की महाराज, माझ्या हातून चूक झाली, मला लोभ सुटला, मला वाटलं माझी चोरी सापडणार नाही, मी पकडला जाणार नाही, कारण हिऱ्याची चोरी चोराने केली, त्यानं 3 हिरे नेले असतील असंही तुम्हाला वाटेल, म्हणून मी हा एक हिरा चोरला. राजा काय करतो मग? राजा त्या चोराला बोलावतो भर दरबारामध्ये आणि त्या प्रधानमंत्र्याला सांगतो, प्रधानजी आजपासून तुमचं सिंहासन तुम्ही खाली करा, तुम्हाला मी नोकरीवरून काढलंय, तुम्हाला देहांत शासनाची शिक्षा आता झालेली आहे आणि तुमच्या खुर्चीवर, तुमच्या आसनावर या चोराला बसवलेला आहे. हा माणूस खरा प्रामाणिक आहे. हा चोर त्या सिंहासनावर बसतो आणि सिंहासनावर बसल्यानंतर त्याला तो भिक्षू आठवतो की भिक्षूने मला 5 शील दिले होते, 5 शील दिले होते. या 5 शीलापैकी मी फक्त मुसा वादा वेरमणी शिखापदम समाधियामी हे एकच शील स्वीकारले तर मी प्रधानमंत्री झालो. 5ही शील स्वीकारले असते तर माझी काय अवस्था असते? तर मित्र, या गोष्टीतून खूप चांगला बोध होतो. हा बोध आपण स्वीकारावा. आणि आज 84 लाख जीव आहेत या पृथ्वी तलावावरती. या 84 लाख जीवांमध्ये फक्त मनुष्यच पैसा कमावतो आणि सर्वात असंतुष्ट आहे. सिद्धार्थाजवळ काय कमी होतं? राजपाट सोडून दिला त्या माणसानं, संन्यासी झाले ते, आयुष्यभर 80 वर्षापर्यंत घराच्या बाहेर राहिला तो माणूस आणि सम्यक संबुद्ध तथागताने या देशातून, या विश्वातून दुःखाचं कारण शोधलं आणि या दुःखाचं कारण शोधत असताना दुःखातून मुक्तीचा मार्ग दिला, तो म्हणजे धम्म. आम्ही अजूनही आसक्तीमध्ये जीवन जगतो. आम्ही अजूनही आमची निब्बाण अवस्था झालेली नाहीये. निब्बाण अवस्था म्हणजे विकार शून्य अवस्था, म्हणजे जे षडरिपू आहेत, ज्या काही वासना आहेत, मग आसक्ती तृष्णा आहेत, या सगळ्या गोष्टीतून अजून आम्ही मुक्त झालेलो नाहीये. अजूनही आमची निब्बाण अवस्था आम्हाला मिळू शकत नाहीये. म्हणून अशा वेळेस बुद्धाचा मार्ग आपण सर्वांनी स्वीकारावा. बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग स्वीकारावा, 10 पारमिता स्वीकारावा आणि आपलं जीवन आपणच उज्ज्वल करावं. आपलं जीवन कोणीही उज्ज्वल करू शकत नाही. बुद्धाने जे सांगितलं, बुद्धाच्या विचारधारेनुसार आपण आपलं जीवन उन्नत करू शकतो. आजच्या प्रसंगी मी तुम्हाला तुमच्या प्रती, सर्वांप्रती, आपण एकमेकांप्रती मंगल कामना करूया आणि या ठिकाणी मी थांबतोय. आपण मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलावलं, मागच्या वेळेस रंगारी सरांनी बोलावलं होतं आणि त्याच्या आधी मी साकोलीत येत गेलो. आज बुद्धावर बोलत असताना बुद्ध हा विषय काही अर्धा 1 तासात मावणारा विषय नाहीये. त्याच्यासाठी दिवसभर प्रवचन दिले तरी कमी आहे. बुद्धाच्या एकेका विचाराला धरून जर आपण मार्गदर्शन करायला गेलो तर हे सगळे दिवस कमी पडणार आहेत. पण तरीही मी कमीत कमी वेळामध्ये हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. घरून निघताना मी अर्धा पाऊण तास बोलेन असं ठरवलं होतं, परंतु तुमचे चेहरे पाहत होतो, तुमची प्रसन्नता पाहत होतो. मला असं वाटलं की इथे बुद्ध सांगावा. सरांनी मला आग्रह केला होता की आज कव्वालीचा कार्यक्रम आहे, विकासचा फार चांगला कार्यक्रम असतो, फार चांगला प्रबोधनाचा, विकासवादाचा कार्यक्रम असतो. परंतु मी म्हटलं त्या कव्वालीच्या आधी जो कार्यक्रम असतो ना, तिथे मी प्रवचन द्यायला येणार नाही, कारण बुद्ध हा गोंधळात सांगणारा विषय नाही आहे, लोकांच्या मनातला गोंधळ दूर करणारा विषय आहे. म्हणून शांततेच्या वातावरणामध्ये मी येतो. जेवढे लोक राहतील तेवढ्या लोकांमध्ये बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी स्वतः सुद्धा बुद्धाचे विचार अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. मित्र, बहुजन हिताय बहुजन सुखाय भवतु सर्व मंगलम. बहुजन हिताय बहुजन सुखाय भवतु सर्व मंगलम. सभ्य सदा सुखी होतु, सभ्य होतूंची खेमेनी, सभ्य भाग्याने पसंतु, मातंची दुःख माने. अर्थात सारे प्राणी मात्र सुखी हो, सर्वांना हिताचा मार्ग सापडो, कोणालाही दुःख न हो. आपण शांतपणे मला ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. नमो बुद्धाय. जय हिंद.